नमस्कार मित्रांनो, मी दत्ता केसरकर, राहणार कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। स्वतःचं आणि स्वतःच्या फॅमिलीचं चेकअप या माफक उद्देशानं इंडस जॉईन केलं। पण जेव्हा माझं आणि माझ्या फॅमिलीचं चेकअप झालं तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली की या संकल्पनेमध्ये दम आहे। हा उपयोग जर मला होऊ शकतो, याची गरज जर मला आहे, तर माझ्या नियर अँड डिअर व्यक्तीसाठी का असू नये। आणि या उद्देशानं मी माझ्या जवळच्या व्यक्तींपर्यंत ही संकल्पना घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागलो। पण मित्रांनो, इथं बरेच वेगळे अनुभव आले। माझेच एक मित्र, त्यांच्यापर्यंत जेव्हा ही संकल्पना घेऊन गेलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं, मी फिट अँड फाईन आहे, मला कोणत्याही प्रकारच्या चेकअपची गरज नाही। ते म्हणाले, जरी मला गरज नसली, ही संकल्पना खूप चांगली आहे, तुम्ही सांगताय ते अगदी योग्य आहे, चांगलं आहे, गरजेचं आहे, आणि मला जरी उपयोग नसला तरी या गोष्टीचा उपयोग माझ्या मिसेससाठी होऊ शकतो, कारण ती थोडी स्थूल आहे। मी त्यांना कन्व्हिन्स केलं, सर वहिनींचं चेकअप तर घेणार आहातच, मग याच्याबरोबर तुमचं का असू नये। आणि त्यांनी दोघांचंही चेकअप करून घेतलं। मित्रांनो, जेव्हा चेकअप झालं आणि डिटेक्शन आलं तेव्हा ज्यांच्यासाठी हे चेकअप घेतलं होतं त्या फुल फिट अँड फाईन निघाल्या, त्यांना कोणत्याच प्रकारचं डिटेक्शन निघालेलं नाही। पण माझ्या मित्राचा जो भरोसा होता, जो तो विश्वास होता की मी फुल फिट अँड फाईन आहे, त्यांचं डिटेक्शन निघालं। त्यांच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या मेजर 3 रक्तवाहिन्या ज्या आहेत, या तिन्ही रक्तवाहिन्यामध्ये अनुक्रमे 92, 90 आणि 89% ब्लॉकेज निघालं। हा चेकअप जर वेळेत झाला नसता तर आज चित्र खूप वेगळं असतं। वेळेतच या सगळ्या गोष्टी समोर आल्यामुळे वेळेतच उपचार होऊ शकले आणि पुढे होणारा अनर्थ आज टळू शकला। मित्रांनो, आजचा छोटासा आजार पुढं तो जीवावर बेतू शकतो। सो स्टिच इन टाइम, सेव्ह 9।